गाईस आता आम्ही चालू गावासाठी तयार होते. कपडे आता पसारा, हा खण तो खण सगळा माझाच. मारणाचे कपडे मारणाच्या शिवाय खातात दररोजच्या. तिकडे तर मारणाच्या पडल्यात खोलीत. आता एवढे काढलेत, अजून कपडे काढते. राडा करायचा तिघच चालू. तिघं पण नाही, दोघंच येत. आता तिसऱ्याला उचलत आहे मला तरी. चला बघू. आता पेजरला थांबलोय. राहुल येत आहे. हो बघा, आलाय वाघ आलाय. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس माझी डोली चालली. कालच येऊन परत चालली. कालच आलो शिर्डीवरनं आणि आज त्यांनी गोव्याला नेलं. काय माणूस झाला. तर राहुल बसला. चला आम्ही निघालो आता गोव्याला तिघच. आज सकाळी झालो मी शिर्डीवरनं आणि आज 6 दिवसांनी आलोय परत 4 दिवसासाठी येते. नाद लागतं काहीतरी. दाखवतो पुढे. हे काय आता समोर नवीन 2 मी ओरडतो थांब. काच खाली कर रे रेडी. गोव्याला निघालोय आणि हा भाई घरी स्क्रब करायचा तर पुढे स्क्रब करतो. इकडं वगैरे क्या मुस्कुरा. इकडं लोक घरनं स्क्रब करून येत आले. आमचा निशान गाडीत बसून स्क्रब करताय उघडावून अर्धा. चल चल अजून चल 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 रगड रगड दाना दाना. काही भर रस्त्यात गाडी थांबून तोंड धुतोय. काय करतील काय नाही रे बाबा. हे गाईज आता आम्ही CNG साठी थांबलोय आणि जाम पेट्रोल पंपावर गर्दी आहे जाम. हे बघा इकडेच बघा. आणि इकडे आम्ही CNG साठी थांबलोय. सगळे पेट्रोल पंप फुल आहेत सगळे रत्नागिरीचे. एवढी गर्दी ते बाहेरपर्यंत लाईन लागलेली. बोललो नशीब हा भेटलाय. इथं पण गाड्या कमी दिसतात म्हणून घुसवली. आहे तर आता होता जाम जाम बेकार बेकार इकडे विषय आहे. बरं अलिबागला तरी पेट्रोल आहे. 2 जागा पेट्रोल नाही भेटत ते पण सांग. कुठं आपल्या अलिबागला ना तिथं 2 पेट्रोल पंप बंद होते. आम्ही तेच. आणि 2 जागा 2-3 पेट्रोल पंप बंद आहेत आणि दुसरे एवढे भरले तर पूर्ण लॉंग पर्यंत जागा आहे. हे आहे उतरलो. इकडे गर्दी नाही पण पेट्रोलला तिकडे गर्दी बघितली. आता आम्ही आलो. काय बघा आमचे मित्र एवढे झोंड आहेत ना बोलायच्या लायकीचे नाही. मग आमचा प्लॅन झाला दोघंच जायचा. दादाला घेतला चल बोललो होईल तर होईल. मित्रांवर कधीच विश्वास ठेवू नका. प्लॅन करताना किती जण होते? प्लॅन करताना 7-8 जणांनी प्लॅन केला आणि निघाले फक्त 2च. आम्हाला नाही फरक पडत. जायचा माझ्या घराचे नाही यायचा. ते पण आम्ही किती दिवस आले ते आम्हालाच माहिती. पैसे संपले की रिटर्न बघू आता काय काय होईल. सगळ्या ब्लॉकमध्ये दिसत त्या दोघंच आहेत ना. मारणाचारी त्याला दाखवतो पुढं. हे गाईज आम्ही आता गोव्याला पोहोचू. पण इथं GTY सिटी चालू झाली आमच्यासोबत. हे बघा GTY सिटी. इकडून तिकडं दाखव बघू रस्त्याला GTY सिटी घालतो आम्ही. GTY सिटी काय ना असत नाही. हे बघा झोपलंय. हा नशिबाचा आमचा हेच आहे. त्याला आता कॉकरोच भेटला आणि मग भाकरीत किडा भेटला. आणि काय होतं रे बटर चिकन होता रावला. बटर चिकन होता का अंडी होती. अंडीत पण कॉकरोच भेटला. म्हणजे एवढा होता. हा रात्रीचे वाजलेत 5:30. आणि आम्ही आता रूम शोधतो. इथं रस्त्याला कोणच नाही. एक कुत्रा दिसला, दुसरा कोणच नाही. राहुल झोपला गाडीत. 10 सोबत आहे आणि रूम शोधतो. कुठेच रूम नाही. मस्त साऊथ गोवाला जातो पहिले आणि नंतर नॉर्थ गोवा. असं नाही तर नवीन त्याला दाखवतो मला पुढे झोपलेलं गाडीत.
ब्लॉग जरासा मध्ये एंड केला. आता तुम्हाला दाखवतो पुढे. गाईज आता 3 पासून रूम शोधतोय. 10:30 वाजले आणि रूम भेटलाय. चांगली भेटले रूम. दादा निघाललोय रूममध्ये. कपडे ठेवून आलो. गाडी पार्किंगला लावली. आता रूममध्ये जाऊ. आपली रूम. ओके मध्ये रूम. चला आता फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि पुढे भेटू. गाईज आता आलं मी साबण कोलगेट वगैरे घ्यायला. राहुल ते कोलगेट धावायला घेऊ. हां धावा लागेल. बस नको नको एक घे. चल गरीब आहेत आपण. अंगुल बुरसा आहे बुर. राहुल आहे राहुल. जायचा गोव्याला जावाचा, दारू पियाला जायचा. पण मी ब्रिजरवाला आहे. गाईज आता आम्ही चाललोय चकणा. दारू काय नाही घेतलंय. आम्ही जेवण घेऊन आलो गप्प. गाईज आता आम्ही जरा काबोला साऊथ गोवाच्या इकडं आहे. काबोचं लोकेशन तुम्हाला भारी म्हणजे सगळे शूट करायला जातात. कॅफे आहे तो. आता एंट्री किती आहे ते पण नाही माहिती. आता बघू तिकडे जाऊन समजू किती एंट्री आहे काय कसं आहे. काबोला आता सनसेट तर भेटणार आहे. सनसेट तर होईल आता. किती वाजले 6 वाजले. 5 मिनटात सनसेट होईल. 5 मिनटं 15 मिनटात होईल सनसेट. नेहमीचं टायमिंगच आहे. आता बघू काबोला तुम्हाला बघू फोटो कसे आता दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ फोटो. चला बघू. गाईज आता पोचलोय पॉईंटला पण नेमकं सनसेट मिस झाला. पण पाणी बघा आणि अवस्था बघ. झोप आले. गाईज आमचं जेवण झालाय. आता राहुलच्या करामात आहे बघा. डायरेक्ट का? हां आता घ्या आंबट बघा. आता मीठ पॉवरफुल आहे ना, लिंबू पॉवरफुल आहे. ओके बनली. गाईज आता आम्ही चाललो परत आमच्या घरी. इथलं चाललो आता. झालं आमचं इथलं शूट बीट झाले. जाम भारी भारी फोटो आलेत. टाकतो व्हिडिओ ना काढलं कालो पण व्हिडिओ पण काढत. तर आता चालू घरी. घरी म्हणजे गोव्याला जाईल. गोवा भाई साहब गोवा आगे आगे आगे. थँक्यू बाय. आम्हाला सुपरमॅन भेटलेला अलिबागचा. आता तो गोव्याला आला असं वाटतंय. काही आजचा दिवस दुसरा. आम्ही आता आलो साऊथ गोव्यात आणि इथं आता शूटला आलोय. हा इथं शूट करतात सगळेजण. घर आहेत कलर केलेली भारी भारी अँटी. आता तिथं शूटला आलोय. तर बघा घर आणि असं भारी युनिक काहीतरी नवीन दिसत बघायला. नंतर गोव्याला आम्ही 3-4 दिवस आहे. तर सगळीकडं प्लेसमध्ये फोटो दिसतील, व्हिडिओ दिसतील. ब्लॉगमध्ये ब्लॉग तर पूर्णच बघा. तर दाखवतो पुढे. आई दादा आमचा फोटोशूट तर झाला आहे. रील बिल काढला जाम. आता आम्ही चाललो आहे उडन बीचला. आता उडन बीचला बघूया काय तिथं काय लोकेशन आहे. तिथले लोकेशन बघू आणि आता तिथं शूट करू. उडनवरून नंतर आम्ही बागा बीच, कलिंगड बीच त्या साईडला जाणार आहेत. साऊथ गोवा पूर्ण कवर केला आहे. साऊथ गोवाचं तर झालं आहे बहुतेक. आता बागा बीच साईडला उद्या म्हणजे आज रात्री जाऊ. मग उद्या तिकडं सगळं पूर्ण आम्हाला जायचं होता खाली बंद आहे. आता चाललं दुसऱ्या लोकेशनला. आम्हाला जायचं होतं इथं दाखवतो. ह्या लोकेशन ही लोकेशन इथं जायचं होतं म्हणतं बंद आहे. आता पुढं जातो दुसऱ्या लोकेशनला काहीतरी. आणि आमच्या खाली म्युझियम आहे. हा बघा
पुढे काहीच. आता आम्ही पोहोचलो चर्चमध्ये, ओल्ड गोवामध्ये. हा बघा समोर चर्च. आता पार्किंग शोधतोय. तो बघा समोर चर्च आहे. आता पार्किंग शोधतोय. पार्किंग फुल एन्जॉय इन गोवा. काय करतो राहुल बघा गुलाबाची कली कसा वाटतोय. गुलाबाची कली सारखा. गुलाबाची कळी. पण तो मोगराचा वाटतं, ह्याचा वाटतं रे. जास्वंद. शाबजी नाही वाटत. सॅबजी. राहुल तर त्याला आता आम्ही आत आलोय चर्चच्या इथं. हे बघा क्लासिक. आता बघू पुढे जाऊन. त्याचा फोन हलवतो वापरतो जास्त नाव. पण असं मस्त वाटतं. तोडून मी वारा आलता जरा. एक नंबर असं वाटतं काहीच. आता आम्ही आलोय चर्चच्या बाहेर. चर्च नाही काय रे त्याला म्हणतात. काय बघून आलो का? म्युझियम बघून आलो. आता म्युझियमच्या बाहेर आहे बघा इथं. आता आम्हाला जायचं आहे तिकडे, त्या साईडला आता जायचं आम्हाला. बघू आता पुढे काय काय दिसते, कसं काहीच. आता काजू घेतलं त्याला मार्केटमध्ये फिरतोय. काहीच काजू घेतलेत मारणाचे. आता सगळ्यांना द्यावाला होतील. मारणाचे घेतलेत. 2000 बिल झालं. आता जवाल जातो वरती इथं. नंतर गेला तर खपला. राहुल बिर्याणी कशा बरी आहे. काही आता जवाला बसलो. आज बिर्याणी मागवलं. नवीन दररोज वेगळं काहीतरी. आज जेवतो थोडा वेळात. आता रूम पण चेक करतो थोडा जेवता तिथं भेटत बागायला. आमचा निशांत कपडे कुठे चेंज करते. ए काय चाललंय? ए काय करतोस? काय करतोस? भाई गाडीत कपडे चेंज करते. अरे बाबा बेकार 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 असे आजा काय. आम्ही चाललो आता सेल्फी पॉइंट. म्हणजे ती नारळाची झाडं. पारा रोड नारळाची झाडं. पारा रोडला पारा भरून चाललाय. पारा बांधायला चाललोय. तिथं आमच्या इथं वर्सोलीत पण आहेत नारळाची झाडं. पण नको ती अलिबागची जराशी झालीच फेमस. आता इकडची नको व्हायला. कपडे चेंज करते भाई गाडीमध्ये. काय इथं काय नाही ना आता. आला पोचलो आलं ना? आपण. आला पारा फारा रोड आला बघा. रावल्या बघा आमचा असा दिसतोय. ड्रॅगन. आज ड्रॅगन बघा आउटफिट. हा राहुल आम्ही आलोय. आणि हा लोकेशन बघा. तुम्हाला सगळं माहिती असेल. झाडं नारळाची. तर मी 2 शूट करतो बघा. लुक आता चेंज लुक. माझ्यासमोर गाडी बघा. आलो मी त्याच्यात. काय वाटते गाडी. क्लास करा बोला. गाडी लाव इथं साईडला. कसले फोटो काढतो. तुझे पण काढतो आमचे पण काढतो. गाडी काहीच. आता फोटो काढतो राहुल. आता काय करतो माझ्या खाली बसून फोटो काढ. ते नाही ते असे वाचतात ते पायनाप करून भाई. बघ ही फोटोग्राफी. हो ही फोटोग्राफी. गाईच आता आम्ही जेवायला बसलो. गाईच आमचे चिकन थाली आलंय. पण मला आवडली नाही. ते स्वतःच नाही आवडलं. म्हटलं जिरं नाही. थांब. हे बघा बघा आमचं चिकन थाली. सोलकडे किती झालं? आमचा राहुल आता उठलाय. आमच्या अंगा मसाज देते. आणि
आणि आमची सकाळ झाली आता मस्त आरामात. आता फ्रेश झालो आणि आता आलं जेवायला. वाजले एक वाजून जेवायला आलं. आता झालं जेवतो आणि बागा बीचला जातो. आज सोमवार ना आलो आमचा उपास. बाहेर आलो तरी उपास घरातच असतो. आणि आज सोमवार आहे ना उपास. काय या जेवायला. आता चाललोय बागा बीचला. बागा बीचला जराशे फोटो काढायचे. नंतर जायचं आहे कुठं रे? वॅगिटे. आणि आता बागा बीचला पोहोचलोय. आता राहुलचे फोटो काढतोय बघा. बागा बीच आणि समोर पब्लिक. हे बघा पब्लिक. आता शूट करतो जरासं आणि नंतर तिकडे. तर आम्हाला तिकडे जायचं वरती जातो. नंतर त्या साईडला पण एक नंबर सीन आहे. ही जागा आहे एक नंबर. जसे हिडन लोकेशन तसा हिडन. तिथे शूटला आलं तर एक नंबरच आहे. आता आम्ही जेवायला बसलो. आम्ही आता आलो आहे परत कलिंगड बीचला. तर तिकडं फिरून आणि जेवायला आज आमचा उपवास आहे म्हणून कलिंगड म्हणून आता राहुल वाढते आम्हाला भाजी आणि दादाचा उपवास नाही आणि बिर्याणी घेतोय जेवायला. आणि या जेवायला नाहीच. आता आम्ही चाललोय अजून निघणार आहे अर्धा तासात. आणि पिक्चर बघतोय. आता थोड्या वेळात आम्ही निघू. जरासा आराम करतो. 12 वाजले. आता निघतो अर्धा तास. आता चालू रत्नागिरीला. 200 किलोमीटर आहे ना. 200 किलोमीटर आहे. तिकडून डायरेक्ट अलिबाग. पण आज रत्नागिरीला पॉईंट बघायचे. मेन पॉईंट. नंतर पालीला जायचं. पालीला काय गणपतीपुळ्याला जायचं आहे. गणपतीपुळ्यावरून अलिबाग. एवढे भारी शूट केलेत ना. भारी तुम्हाला दिसते ना इंस्टावर. एकदम बेकार. आणि एवढा भारी रत्नागिरीला सेल्फी पॉईंट म्हणून ओळखला जातं. तर हा पॉईंट आणि शूट इथे एवढे भारी झालेत ना. बेकार एक नंबर. बघा तुम्हाला दाखवतो काहीच. आता आम्ही आंघोळ करून रेडी झालोय. गणपतीपुळ्याला येऊन आंघोळ केली. इथं आंघोळ केली. आता आम्ही आलो आहे आपल्या इथं पालीला पोचलोय. आंघोळ केली. आता आलो पालीचं ठेवलं. दर्शन घेतला. आणि हा बघा दर्शन घेऊन सर आवडीचे त्यांचे फोटो काढतो आणि अलिबागला निघतो. भेटू गाईज आम्हाला काजू दिसले. काजू राजू आज काजू खाणे जाईगा राजू. कारण का आम्हाला फोटो पाहिजे पोस्टसाठी. पण काजू राजू पडग राजू. काजू घ्यायला आलोय. एक नंबर. तिथं काका बाबू बसलेला. तर डायरेक्ट आम्ही चोरून बिरून नाही घेतलं. डायरेक्ट विचारला काका कधी घेऊ का. डायरेक्ट दिल्यात आम्हाला. म्हणून कोकणचे असे असतात साधे बोले. कोकणची माणसं साधी भोळी. कोकणची माणसं साधी भोळी. विचारलं तर सगळं भेटतं. चांगली माणसं असतात. एका शब्दावर ते दिले काढून काय पण नाही बोललं. कधी पण कुठे गेलं की विचारून घ्या. भेटतं सगळं. आणि ह्याचा डॉला तर त्या ह्याच्यावर होता. कधीपासून डॉला होता. कधीपासून बेकार. आता आम्ही निघालोय
अलिबागला जायला. आमची ट्रिप संपलाय. चला आता चाललो आम्ही अलिबागला. आता राहुलला सोडलाय घरी. हाय गाइस, तर आता आम्ही दुबईवरून सॉरी आम्ही गोवावरून आलो आणि आता मी चालू घरी आणि तुम्ही पण सावकाश जा दादा, सावकाश जा निशान. बाय बाय बाय. चला आता आपण पण चालू घरी. आम्ही पण अलिबागला परत आमच्या घरी.